मांदाडे समितीच्या अहवालाविरोधात जनजागृती अभियान राबवण्याचा संजय लाखे यांनी इशारा दिला। मांदाडे समितीने अहवाल मराठवाड्यावर अन्यायकारक आहे, कायमस्वरूपी अन्यायकारक ठरणारा हा अहवाल असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। गोदावरी अभ्यास गट 2 मांदाडे समितीने राज्य सरकारकडे अहवाल सादर केलाय। जायकवाडी धरणात समन्वय पाणी वाटपानुसार किती पाणी सोडलं पाहिजे या संदर्भातला हा अहवाल आहे। हा अहवाल सरकारने मान्य करून महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे पाठवला होता। मात्र हा अहवाल मराठवाड्यावर अन्यायकारक असल्याचा आरोप मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष संजय लाखे यांनी केला आहे। गोदावरी अभ्यास गट क्रमांक 2 मांदाडे समिती याचा रिपोर्ट राज्य सरकारकडे सादर झालाय। राज्य सरकारने तो स्वीकारलाय आणि MWRR कडे पाठवलाय। ह्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर हा मराठवाड्यावर घनघोर अन्याय करणारा अहवाल आहे। मराठवाड्याच्या तोंडचं पाणी पळवणारा अहवाल आहे। 58% पाणी जर जायकवाडीमध्ये असेल तर पाणी सोडायची गरज नाही, अशा पद्धतीची अन्यायकारक शिफारस मांदाडे समितीने केली। हिला आमचा विरोध आहे।